एकदम लक्षात नाही येणार आहे, तुम्हाला काय करायला होतच नाही असं खूप जणांचं म्हणणं असतं. ऍक्च्युली मी त्याला हो पण म्हणेल आणि नाही पण म्हणेल, बिकॉज जर लो एंड प्रॉडक्ट तुम्ही यूज करा एवढं लक्षात ठेवा. पण मी म्हणेल मी जितके प्रोडक्ट देते तुम्ही त्याच्यातलं जरी कॉपीराईट करून यूज केले, आजपर्यंत असं वाटत असेल मी काय यूज करते, मेकअप असे होतात, मी कुठले प्रोडक्ट यूज करत असेल, तर आज ते सगळं. आणि नार्स मी फ्रँकली सांगेल तुम्ही नका यूज करू, पैसे नाही येत सुरुवातीला, फक्त काम चांगलं करायचंय. लोक तुमच्यासाठी डेट इलामस सगळ्या स्किन टाईपवर जाईल. हुडा ब्युटी हे असं आहे, कुठल्याही स्किनला लावा. 950, 1000 हे पण 950 हातात पण नाही बसणार एवढे ब्रँड्स आहेत. सेम शॉपॅरेल मध्ये ना असं मिळतो व्हाईट कलरचे, व्हाईट कलर असतो, रोज गोल्ड पण असतो, गोल्ड पण असतो. हा शेड तुम्ही ह्याच्यासाठी यूज करू शकता, फ्लॉलेस लुक देणार. याने थिकनेस वाढेल स्किनवर, पण याने थिकनेस वाढणार नाही कारण ते लूज. तर आता तुमच्या जर स्किनवर ओपन पोर्स आहेत, स्वेट पण होतं, तर ओपन पोर्स साठी पोर फिलर आणि प्रायमर. ती काय सांगेल, चार्जेस पण कमी आहेत आणि त्या क्वालिटी पण खूप चांगलं देतात. तिथून तुम्हाला 10 ब्राईड मिळतील. तुम्ही ब्राईडचं इथेच आपण चुकतो माहिती का, बिगिनर मेकअप स्टुडिओ डीपी म्हणजे ब्राईड साठी वगैरे किंवा सायडर साठी यूज करू शकता. ट्युलिप ब्रँड मध्ये पण आहे, चांगलं आहे ते पण, तर तुम्ही व्हेरी गुड. त्याच्यानंतर स्किन ऑल लावू शकता, काही प्रॉब्लेम. आणि लुक कुठला आहे त्याच्यानुसार तुम्हाला टाकायचं. सगळ्यात फर्स्ट जर तुम्ही फुल अंडरटोन मध्ये जाताय तर तुम्ही ब्ल्यू, ग्रे, मोस्टली लेन्सचे आता ते झाल्यावर हेडिंग टाकून घ्या. लेन्सचे शेड्स, आय लेन्सचे की मला ना एकदम सटल ठेवा, मला एकदम असं पाहिजे की केलंच नाही. मेकअप वर बघायचं, हेडिंग टाका आय मेकअप स्टेप्स. तर पिंक लिपस्टिक आहे ना, याच्यामध्ये क्रीम फॉर्मेशन मध्ये थोडी मिक्स करा, तो टिंट होऊन जाणार. कोणता? पिंक. आता हे फाउंडेशन आहे, हे कन्सिलर, राईट? ठीक आहे, हे दोन्ही पण. हे कसं आहे, स्टिक फॉर्मेशन मध्ये. ठीक आहे, स्टिक फॉर्मेशन मध्ये ग्लॅम लुक साठी तर तुम्ही फक्त ट्रान्सपरंट यूज करा, गरज नाही तुम्हाला कलर यूज. सजेस्ट करेल तुम्हाला. छान लुमिनियस साठी आहे, बाकीचे पण युजेस सांगते मी तुम्हाला. मार्क जॅकोब हायलायटर केलं, ते रेझर रिपीट करायचं नाहीये, साइड इफेक्ट त्याच्यामुळे जास्त.